नमस्कार रसिक हो. स्वराधीश पंडित सुरकुमार चौघुले तुमचे स्वागत करीत आहे. मी माझी ओळख करून दिली, बस खाली. रसिक हो, मी सुरकुमार चौघुले. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. वा गुरुजी. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. तुमचं मन जिंकायला आलाय सुरकुमार चौघुले. सुरकुमार गुरुजी इथे डावीकडे तबल्यावर बसलेले आहेत श्रीयुत बने. तबल्यावर नाही, तबल्यासमोर. आणि फक्त तबल्यासमोर नाही तर डग्यासमोर पण. डगा काय मागे नाही ठेवलाय? अंगभूत छछोरपणा आणि आगाऊपणा यामुळे अल्पावधीतच हे लोकप्रिय झाले. असो, इथे मानखुर्दावर बसलेली आहेत तानपुऱ्याची शिवाली. गुरुजी, तानपुऱ्यावर बसली आहे मानखुर्दची शिवाली. हो, तेच ते. शिवाली बाळा, कशी आहेस? छान आहे. तुमची लव्ह स्टोरी इथे नको या. हा, तिसरी मैफिल आहे, तुमची लव्ह स्टोरी सुरू आहे. हा, लाज नको आणूस माझ. नमस्कार शिवाली, कशी आहेस बाळा? मी गौड आहे. वा वा. छेडलीस तू तानपुऱ्यावर तार, छेडलीस तू तानपुऱ्यावर तार, जणू पुरणपोळीवर साजूक तुपाची धार. पांढऱ्यानंतर पुढील स्टेशन खार. वार माझ्या भावड्या वार, काय जमलंय तुला? हा कोण आहे? हा गुरुजी, हा माझा भाऊ आहे. हा तुझा भाऊ आहे? हो गुरुजी. ये बाळा, ये ये इथे. नाही गुरुजी, त्याला लायकीत बसू दे त्याच्या. अहो गुरुजी, तो आजारी आहे. तुमचे स्वर त्याच्या कानावर पडले ना तर त्याला असं बरं वाटेल, म्हणून त्याला इथे घेऊन आली आहे मी. अरे मग इथे ये बाळा, ये ये. नाही अरे गुरुजी, नको. हो. नाही गुरुजी. ये, नाही. हा हा हा, ये बाळा ये. बस. नाव? नाव नाही माझ्याकडं. माझ्याकडे बाईक आहे. अरे बाळा, नाव म्हणजे लवरे नाखवा ते नाव नाही रे. अरे चाळीत तुला हाक मारत असतील की नाही, त्यासाठी काहीतरी वापरत असतील बघा. ए बाबलो, खाली खेळायला येणार का? ते अच्छा, तसं माझं नाव सचिन आहे. वा, गोंडस बाळ आहे सचिन. आता सुरुवात करायची का? हा हा, आजारी आहे ना, याचे उपचार मी करणार. म्युझिक थेरपी इथे. इथे बघा ना, काय लव्ह स्टोरी चालली तुमची. म्युझिक थेरपी माहिती आहे का? म्युझिक थेरपी नाही, ह्याचा आजार मी दूर करणार. शिवाली बने, तयार आहात तुम्ही? आम्ही कधीच तयार आहोत, घरच्यांची परवानगी नाही. अरे मैफिलीला तयार आहात का हे विचारतोय ना मी बाळा. हा, तयार आहोत. आपण करूया चालू. गुजरी, ते वर्डिंग कधी चालू होतील? गुजरी, वर्डिंग कधी चालू होतील म्हणाला हा तुझा भाऊ. सचा उठ. सचा, आत्ताच्या आत्ता उठ आणि दरवाजावर जा. नाही नाही नाही, चिडायचं नाही बाळा. हे बघ, लक्षात घे, ते गुजरी नाहीये, मुळात ते गुरुजी आहे बेटा. आणि वर्डिंग असे डायरेक्ट सुरू होत नाहीत बेटा. विमान कसं अवकाशात झेप घेताना आधी धावपट्टीवर धावतं, तसा सुरांचा आहे बाळा. आधी सुरांच्या धावपट्टीवर थोडंसं धावणार आणि मग अवकाशात झेप घेणार. वा गुरुजी वा. सूर असतात ना, ते बीजासारखे असतात, बीजासारखे. ते असे पेरले ना की संगीताचं झाड उगवतं. संगीत कळते का? संगीत, अंकुर. अंकुर वगैरे शब्द गेलेत का कानावर कधी? हा, तो चौधरी ना, ऍक्टर आहे तो. अंकुर चौधरी नावाचा ऍक्टर म्हणतो हा. सचा उठ. सचा उठ आणि नाही, नाही. दरवाजावर जा. नाही, नाही. तुम्ही खूप मारे ना माझं. बसू दे त्याला इथे. नाही नाही गुरुजी, याचं ना नेहमीच आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा त्या वेटरला ऑर्डर दिली की याची बुनबुन चालू होते. वडा सांबार कधी देणार? वडा सांबार आण ना, वडा सांबार आण ना, थोडी चटणी आण ना, वडा सांबार आण ना, थोडी मिरची पण द्या ना, थोडा वडा सांबार द्या ना, थोडी मिरची पण द्या ना, काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय का? मैफिल कुणाची आहे? असंच नेहमी करता तुम्ही. तुमचं गाणं सुरू करता, मग लोकांना तुमचं गाणं आवडतं, माझ्या गाण्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. छान गाते सर, भूक राग. भूक वडा सांबार दे ना, भूक राग आहे हा. आणि तू जरा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, कळलं का तुला?
ह्याच्यावर सगळं आहे. लाईन नको मारूस बाळा, त्यासाठी तबल्याचा वापर नाही करायचा. एक डोळे का मारेन, एक डोळे काय मारतो तेवढा तू. बालमवा मोरा बलमवा. आता मी बलमवा और मैं अखियों में आलायचं नाही बुवा येईल मग. सुरमय अखियों में नन्ना मुन्ना. काय हे तेल बिल सुद्धा घालत नाही आजकालची मुलं. हा बाळा माझ्या माझ्या मांड्या मांडीवर कसा झोपतो हा. त्याच्या काय करतोय, का त्याच्या मांडीवर झोपतोस तू? केवढा बोर टाकतोय ह्यो. मी बोर टाकतोय, मी बोर टाकतोय. काय शब्द आहेत हे. त्याच्या नको ना शहाणपणा करू, नाहीतर तो टकल्या खसकेला तुझ्यावर. बने यार, वीक घातला तरी टाकल्यावर विनोद होतात यार. अजून काय करायचं आयुष्यात यार मी. गुरुजी क्षमा असावी, मी त्याच्या वतीने क्षमा मागते तुमची. आपण चालू करूया. मृगनयना रसिक मोहिनी वा वा. मृगनयना मृगनयना मृगनय गणपतीच्या मिरवणूक लागतं हे गाणं. मृगनयन असं लागतं गाणं कधी. मृगनयना रसिक मोहि मृगनयना मृगनयना असं नयना बने त्रिताल आहे तो, नीट घ्यायचा तो. मृगनयना ता धिंग दे तांग ता धिंग धिंग ता ता दिन दिन ता ता दिन दिन ता दुरंबक चिकरक दुमुरक चिकरक ता दिन दिन ता. मी हाय ना वाजवायला गा ना. मृगनयना मोहिनी मृगनयना. आय लव्ह यू. उलटा बस, उलटा बस, उलटा बस. नाही खूप झालं तुमचं, उलटा बस. आम्हाला बघावं लागेल का आता वाजवताना तुम्हाला. तू उलटी बस. मलाही बघावं लागेल हे. नाही नाही कानावर टाइम टाइम पडलं बस झालं. उलटी बस, उलटी बस. तू उलटी बस सांगितलं ना, उलटी बस. काही गरज नाहीये. प्रेम आणि सुमन उलटी बस. प्रेम आणि सुमन. मृगनयना रसिक मोहिनी 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 मृगनयना. हे काय दिलंस. मूग भजी. मूग भाजी कशाला. तुम्ही तर आता बोलले ना मूग भाजी द्याना. अजिबात सांगता येतो का मला की नाही. मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना. काय रे? हे पोलीस आले, 10 वाजले, कार्यक्रम संपला. चले मला माझी- अरे अहो, अरे
माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. ही तुझी रिंगटोन होती? हे काय फालतू माणूस आहे हा? गुरुजी मगाचपासून याला सहन करतोय. अक्कल नाही तुला? गुरुजी कन्फ्यूज निवडूंगा. काय बोललास तू मला? कन्फ्यूज निवडूंग. मला तू कन्फ्यूज बोलला? हे तुला बोललं चल कन्फ्यूज निवडूंग. काय करणार रे तो? तू मला कन्फ्यूज बोलला? कन्फ्यूज बोलला तुला मी. गुरुजी काय सचा काय झालं? सचा अरे सचा अरे अहो, काय केलं गुरुजी? तुम्ही काय केलं गुरुजी? अरे मी काय नाही, मी त्याला फक्त कन्फ्यूज म्हणालो. अहो, गुरुजी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना आजारी येतो. हो त्याला राग आला की अशी चक्कर येते आणि कन्फ्यूज बोलल्यावर राग येतो. तुम्हाला कळत नाही तुमच्यामुळे झालं. ऍक्च्युली मी परत घेतो शब्द कन्फ्यूज. कशाला कन्फ्यूज बोलताय? त्याच्या उठ मला सांग मी काय करू तुझ्यासाठी? हा? काय करू सांग ना मला. मला शिट्टी वाजले गाणं ऐकायचं आहे. ठीक आहे पण हे वाजव. शिटीवर तू नाही. यो गुजरी बोला. स्वराधीश आहे मी, स्वराधीश. पंडित सुरकुमार चौगुले म्हणतात मला. ही असली गाणी नाही, माझ्या जॉनर नाहीये. तू गुरुजी याच्या जीवावर भेटताय असं तुम्ही कसं करू शकताय? बघा गुरुजी बोलू नये पण तुमच्यामुळे ही हालत झाली आहे याची. का बोलू नये? बोललं पाहिजे. अरे ह्याचा खेळ होतो पण माणसाचा जीव जातो त्याचं काय? माझ्या मेवण्याला जर काय झालं ना मारून टाकेल. मेवण्यापर्यंत गेलास तू? अरे पण मी काहीच केलेलं नाही यार. मी खरंच त्याला हे बघ मी तुला आधीच सांगितलं तो आजारी आहे म्हणून. तर तू काय म्हणाला? त्याला इथे आण मी बरं करतो असं म्हणाला ना तू. असं म्हणाला ना. आता तो बोलतोय तसं कर. शिट्टी वाजली गाडी सुटली गाणं गा. गाणं गा. ऍक्च्युली माझा जॉनर नाही तो, पण मी प्रयत्न करतो मी. नाही गातो तो. बने आला सांग. हा मुद्दाम करतो असं वाटतंय मला. ऍक्च्युली हे बरोबर नाही. असं कधी कोणाला चक्कर येत नाही, मला माहितीये ना. शेडे वाजली गाडी सुटली. तू गाते यो गाणं. फालतू गातो. फालतू गाताय. मी काय करू मला कळत नाही. अरे त्याला नाही येत त्याचं काय करायचं आता सांग. हे अरुण कदम सर आहेत ना, तुम्ही गाणं म्हणा आणि मग याचा काय करायचा? याला त्याच्यावर नाचव. स्वराधीश आहे मी, स्वराधीश. नृत्य बरं करणार काय? मी नाही नृत्य करणार. अरुण सर तुम्ही गाणं गा सर प्लीज. ए तू नाच. अरे चिट्टी वाजली. अरे काय म्हणतात यार? अरे चिट्टी वाजली गाडी सुटली. चिट्टी वाजली गाडी सुटली आणि पगार गेलाय. कॉमेडीच्या मैदानात रंगलेल्या डावाला इनामदारांची मोलाची साथ लाभली. आपल्या पहिल्या पर्वात 4 इनामदार होते तर दुसऱ्या पर्वात 6 इनामदार. समीर चौघुलेचा मॅडनेस, प्रसाद खांडेकरचं टायमिंग आणि पॅडी कांबळेची वर्सिटॅलिटी यातून तयार झालेलं लाफ्टरचं मॉकटेल आपल्याला खळखळून हसून गेलं. चला तर मंडळी या इनामदारांच्या दुसऱ्या पर्वातल्या धमाल परफॉर्मन्सची एक झलक बघूया. आपणच का पंडित प्रसाद दुबे? हा आम्हीच आहे. नमस्कार करतो. हा पण मग तुमचे ते शागिर्द वगैरे कुठे दिसत नाहीत. माझा शागिर्द मी घेऊन आले. भेटा पंडितजी ते सगळं जाऊ द्या. मला सांगा म्हणजे तुम्हीच का ते पंडित निच्चड? निश्चल. हा तर मग तेच तर बोलतो आहे पंडित निच्चड. अरे ए, निश्चल. अरे भाऊ कधीपासून निच्चडच बोलतो आहे. नाही करताय.
देवाने ह्याला तुला बघून ना मला लिलीची आठवण झाली. लिली कोण? ती मला आता विसरलेली माझी गर्लफ्रेंड. माझ्याकडे पण तुम्हाला गर्लफ्रेंड का आठवली? कारण माझी लिली पण टकली होती रे. तुमच्या दोघांच्या हेअरस्टाईल मध्ये ना त्याचं खूप साम्य आहे माहिती आहे. हे पाणी आहे ऍक्च्युली, सडत नाही ते ऍक्च्युली. त्याच्यामुळे मला अशी टकली माणसं बघितली ना की मला खूप आवडतं. ऐका ना, पाणी आहे, हे पाणी होतं, पाणी खरंच चढत नाही. मी मान्य करतो, मी पाणी आहे, मी मान्य करतो. हे लिली मला एक पप्पी दे. हॅलो, अहो काका कुठे आहात तुम्ही? अहो इथे सगळे मंडपात मला विचारतायत फेटे कधी बांधायला सुरुवात करणार आहे. हो नाही झेपत तर कशाला घेता ऑर्डर? त्यातल्या त्यात 20,000 ऍडव्हान्स पण घेतलाय. मी कुठून परत देऊ? 20 रुपये दिलात रिक्षाला इथे यायला. अहो काका प्लीज या तुम्ही, तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाहीये. या लवकर, ठेवा फोन. महेश सर, माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच. आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आलाय हो. ॲक्च्युली काय आलं, माझ्या काकांचं ना फेटे बांधायचा व्यवसाय आहे. मग त्यांनी काय केलं, एकाच दिवशी चुकून 3 ऑर्डर घेतल्यात. मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा, मी येतो तोपर्यंत सांभाळ. पण खरं सांगू, मला फेट्यामधलं काय कळत नाही. फेटा बांधा. काय फेटा बांधा, फेटा बांधा. फेटा बांधा? हा. फुकट मिळतो म्हणून लगेच फेटा बांधा? काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का? ह्या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे खुरडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल? मी मुलीचा बाप आहे. हा मग मी पण एका मुलाचा बाप आहे. मी नवऱ्या मुलीचा बाप आहे. हा मग बांधूया ना आपण फेटा. लगेच बांधूया सर. आता कसा आलास? नाही ऍक्च्युली काय ना सर, तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच 4 चौघात मिसळते. म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही, मग? रोज पिता असं वाटतंय. म्हणजे तसं नाही, पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं. तू माझं कौतुक करतोयस की अपमान? तुम्हाला वाटतं ह्या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात? अरे बस कर यार, काय बोलतोय सर तू? अरे मुलीचा बाप आहे यार, तू फेटा बांध यार. पर्सनल नको बोलू रे, फेटा बांध रे बाबा. आणि असा फेटा बांधणं, असा फेटा बांधणं की हॉलमध्ये सगळी लोक आहेत ना, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे. चल लवकर. आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी. नाही रे, आजच्या दिवशी फक्त मी सुलूकडे बघणार आहे आणि सुलूने माझ्याकडे बघायचं. एक मिनिट, कोण सुलू? कोण सुलू? कोण? हे जावई आहेत ना आमचे, हा त्यांची मावशी अय्या, सुलू. ती पण येणार आहे ना? हा मग आता त्याचं लग्न आहे म्हटल्यावर मावशी लग्नाला येणार. तुम्ही काय एक्साइड होता? तुला कळत कसं नाही यार? सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता. काय होता? क्रश. क्रश. कसं करताय? कसं करताय सर ते? अरे यार, तुला कळत कसं नाही आहे यार? ती इम्प्रेस झाली पाहिजे. बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे. 4 वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना. आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार. या हिऱ्याला मी नकार दिला. कळलं का तुला यार? असा फेटा बांधणं, असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे, भारदस्त. कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे, पुणेरी फेटा बांधायचा आहे, मुंबईकर फेटा बांधायचा आहे, पंजाबी फेटा बांधायचा आहे, की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे? ही कुठली कॅटेगरी आहे? म्हणजे मी बांधणार नाही, पण तुम्हाला असं वाटेल की फेटा बांधलाय आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती, नको. पहिला कोल्हापुरी फेटा. अच्छा. नाही काय बाज. बांधतो ना.
कोल्हापुरी फेटा बांधतोय बघा आता कसा बांधते बघा ओ नीट जरा ओ होतंय सगळं होतंय इथे काय दिसतंय कोल्हापुरी फेटा हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा आहे. एक नंबर म्हणजे अस्सल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे एक नंबर. आणि अजून काय आहे हे व्हेरायटी तुमच्याकडे? पंजाबी फेटा पंजाबी आहे का? हा पंजाबी आहे. पंजाबी कसा असेल? आधी हे काढावं लागेल. हो ना मग. ओय पुत्तर ईगल है ओय शावा शावा हा आला मोठा शाना शाना भारी लगांदा एकदम थोड़ा नीचे करंदा पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे. फिर पंजाबी फेटा अंदा यायला काय झाड्या काय याडा समजला काय मला तू मगातपासून सांगतोस ते? अरे काय आहे? तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय? बॉडी लँग्वेजने देता येत नाही ना. अरे ह्यांची स्पर्धा आहे ना तू का उतरतोस त्या स्पर्धेत? अरे काय रे फालतूगिरी नको रे बाबा. मग- फेटा बांध रे बाबा. तुम्ही आधी डोळे बंद करा डोळे बंद करा हा केलं बाबा. हा चांगला पाहिजे मला. हा हा तिकडे पकडा जरा कुठे? इकडे इकडे कुठे उजव्या साईडला पकडा जरा. हा, उजव्या साईडला पकडा हा पकडलाय. हा हा ये बा हे जे आहे ना हे होणार सगळं होणार ये एक फील मिनिट. चाहिए मेरे को. हा सुलूनी बघितलं ना की वेडी झाली असला. क्या बात है सर एक नंबर. एवढा देखणा दिसतोय मी म्हणजे बघा चालून बघा सुलूची विकेट एकदम डायरेक्ट. काय कसा दिसतोय मी? काय हे ध्यान काय केलं हे? अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला? मुलीचं लग्न आहे ना आपल्या आणि हे काय कृष्णासारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का? कसली ही गळभद्री लक्षणं तुमची? हे बघा तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा तो आलाय. हा तुम्ही लवकर बाहेर या नाहीतर त्याच्या बरोबर बसेल मी कन्यादानाला सांगून ठेवते. ही तुमची सुलू आमचा सोलो. सोलो म्हणजे घरी फक्त एकटीच बडबडत असते मला बोलूच देत नाही. एक नंबरची महामाया माझी बायको. तुला सांगतो ना कधीच बोलायला देत कधीच कधीच बोलायला देत नाही हो. अरे तुला काय करायचं यार? आणि एक मिनिट ती मला काय सांगून गेली? गरबा खेळायला चाललायस का? म्हणजे हे काय बांधलायस तू डोक्यावर माझ्या? थांबे आरशात बघून. नाही, सर, सर, काय काढलंस तू? हे काय बांधलं होतंस तुम्हाला? अहो, मी ते जरा स्टायलिश बांधले. अरे कशाला यार स्टाईली नको दाखवू यार. अरे काय करतोयस तू? तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे. 20,000 रुपये दिलेत ना तू फेटा बांध ना यार. हे घे. तू फेटा बांधा सांगतोय मग टाळका सटकवू नको. म्हणजे बांधायचंच आहे परत हा बांध. बांधूया म्हणजे मी तेच म्हणतोय सर बांधूया आपण फेटा. तुम्ही चल चल लवकर फेटा बांध. मला काय राहू दे माझं. अरे हे डोळ्यावर बांधतोस. अरे डोळ्यावर बांधतोस तू. तुम्हाला बोललो डोळे बंद करा तुम्हाला करता येत नाही. अरे हे वर घे रे. जागा केवढी. अहो, ते कळत नाही टक्कल कुठे सुरू होतं कुठे संपतं. अरे वर घे यार तुला. अरे थांबा मी करतो तुम्ही बसा जरा 1 मिनिट. हा फेटा असा अरे इथे काहीच फील होत नाही. इथे बांधणं काही थांबा, सगळं होणार सगळं होणार. क्या बात आहे सर एक नंबर कमाल दिसतंय. तुरा कुठे? तुरा असतो ना फेट्याला. नाही तुरा कोंबड्याला असतो तो. अरे तुरा पाहिजे ना. तुरा असा असतो ना इकडे असा. अच्छा ते इथे असतं ते. हा तुरा राहिलाय. हा सर करूया नो प्रॉब्लेम मी करतो काहीतरी थांबा आपण लगेच तुरा करू काय प्रॉब्लेम. काय करतो तू हे? थांबा सर माझी क्रिएटिव्हिटी बघा. हॅलो हे सुलू थुकेल रे तोंडावर. क्या बात आहे सर. तू तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास. तुरा कळलं हे. बर तुरा या शब्दावरून जोक मारतोयस. तुला लाज नाही वाटत?
तुला मी काय सांगितलं होतं फेटा बांधणं यार तू. साड्या मारेन पोटात कुठं. बांधतो सर मी. फेटा बांध यार तू, फेटा बांध, मला फेटा पाहिजे, मला सुलू हवी आहे. फेटा बांध. सर ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टाय. अच्छा, बांधण्याला टाय म्हणतात. ओ आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग? टाय रे टाय, ते टाय. अच्छा, ते पण टाय. अच्छा, आणि मग शर्टाला इथे गळ्याजवळ आपण बांधतो ती? तो टाय. अच्छा, तो पण टाय. हा. आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात? टाय टाय. टाय म्हणा, टाय. आणि मग दुधावरती येते ती पण ती टाय. साय. तुला काय विचारतोय हे सगळं? नाही नाही नाही, बसा बसा, शांत व्हा. फिश शो सुरू आहे का? सुलू समोर असं जाऊ नका. सुलू समोर जाऊ नका यार. हाऊ टू टाय अ फेटा. सापडलं सापडलं पण लवकर, लवकर बांध रे बाबा, लवकर. हा. डोळे बंद करा. डोळे बंद करी. हा. आणि आता हे पकडा जरा हातात. काय पकडता? मोबाईल पकडा. हा. पकडा. हा, जरा वर पकडा सर. तो रेंज होता है. फक्त पकडा ना सर, पकडा. येस, ओके सर. होणार 2 मिनिटं. हे बांधलं. हे इकडे माझं डोकं आहे तुझ्या हा हातात. हा हा. इकडे पकडा सर जरा, उजव्या साईडला. हा, हे झालं. ओके. हा, ओके सर. सर हा गोल झाला. हा. आणि मग हा फेटा इथून असं टाकून घाई करू नको. उभे राहा जरा, उभे राहा 1 मिनिट. उभे राहिला. आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून टाकून हा इथून. चेहरा बघ त्याचा. अरे फेटा डोक्यावर असतो ना रे. इथून कुठून आला फेटा? सर ते थोडासा रस्ता चुकला, ठीक आहे, एवढा रस्ता चुकला. हे काय बघतोयस तू? अरे काष्टा कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोयस तू? फेटासाठी वापरलास तू? असाच काढते. काढ. अरे अडकलोय, काढते. अक्कल नाही. हा, 1 मिनिट. तुला फेटा बांधता येतो की नाही? बापरे. त्याचा विचार चाललाय. तुला फेटा बांधता येतो की नाही? ए! तुला फेटा बांधता येतो की नाही? पक्के आठवत नाही का पुढचं? तर तसं सांग. हे आम्ही वाजव सर, संपलोय. नाही नाही नाही. बाबा, काय फेटा बांधता येतो की नाही? म्हणजे येत नाही तुला नाही फेटा नाही, 1 मिनिट. मी असं अजून म्हटलेलं नाहीये की मला फेटा बांधता येत नाही. मग बांध ना, तू बांध ना. पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो. अरे मग येता का नाही येत तुला फेटा बांधता? ओके ओके फाईन, ओके फाईन. मी आता क्लिअर करतो सर, मला नाही येत फेटा बांधतो. मला खरंच फेटा बांधता येत. अरे तुला लाज नाही वाटत का? मगातपासून टाइमपास लावलायस तू. आमच्या काकाने ऑर्डर घेतली, ते बोले तू पुढे जा, मी येतो सांभाळतो. अरे तुझा काका येईपर्यंत सुलू निघून गेली तर काय होईल? कितीला पडेल मला? आपण बांधतो ना सर, काही प्रॉब्लेम अरे नाही. नाही येत रे तुला फेटा बांधता. नेटवर बघून बांधतो. काय? सर, ऐका ना.